नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते. विशेषतः महाराष्ट्रामध्ये गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात पाहायला मिळतो. गुढी म्हणजे विजय पताका. गुढीपाडव्याच्या दिवशी मांगल्याचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी उभारण्याची परंपरा आहे. त्यासह घराबाहेर रांगोळी काढणं, घर सजवण्याची परंपरा आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार गुढीपाडवा हा 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. यंदा हा सण 19 मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. गुढीपाडवा हा सण नवीन वर्षाचा पहिला सण असतो आणि या दिवसापासूनच मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते. गुढीपाडवा हा चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो आणि गुढीपाडवा हा दिवस 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक असलेला महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी आपण जे काही महत्त्वाचे काम हातामध्ये घेतो किंवा जो कोणता एखादा प्रभावी उपाय करतो ते सिद्ध होतातच. या उपायांचे, त्या सेवेचे आपल्याला शीघ्र फळ देखील प्राप्त होते. तसेच गुढीपाडवा हा सण वसंत ऋतूच्या आगमनाचे आणि पिकाच्या कापणीचे सुद्धा प्रतीक आहे. या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली होती अशी मान्यता आहे. नवीन संवत्सराला म्हणजे सत्ययुगाला देखील या दिवशी सुरुवात झाली होती. दुसऱ्या कथेनुसार प्रभू श्रीराम 14 वर्षाचा वनवास संपवून अयोध्येत परतले तेव्हा प्रजेने गुढ्या उभारून त्यांचे स्वागत केले होते. या दिवशी नवीन वर्षाचे पंचांग पूजून नव संवत्सर फल वाचले जाते. गुढीपाडव्याच्या निमित्ताने गुढी उभारणे म्हणजेच विजयाची पताका, सुखसमृद्धी आणि नवचैतन्याचे प्रतीक मानले जाते आणि म्हणूनच आपण प्रत्येक जण गुढीपाडव्याच्या दिवशी घरासमोर गुढी उभारत असतो आणि गुढीला आपलं नवीन वर्ष हे सुखासमाधानाचं, आनंदाचं, भरभराटीचं जाऊ देत यासाठी आपण प्रार्थना करत असतो. तसेच कडुलिंबाचा प्रसाद देखील आपण अर्पण करतो आणि तो नैवेद्य अर्पण केल्याने आपल्या जीवनातील कटुता जी आहे ती संपुष्टात येते अशी देखील मान्यता आहे. आणि गुढीपाडव्याच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक घरातील स्त्री या दिवशी साडी नेसत असते किंवा एखादा चांगला नवीन ड्रेस जो आहे तो सुद्धा घातला जातो. तसंच गुढीला सुद्धा नवीन साडी जी आहे तर ती बांधली जाते, नेसवली जाते. म्हणजे ती साडी सुद्धा आपण जी गुढीला नेसवत असतो, पण जर गुढीपाडव्याला आपण ज्योतिषशास्त्रानुसार योग्य रंगाची साडी घातली किंवा नेसवली तर आपण सुद्धा तशीच योग्य रंगाची साडी नेसूनच गुढीची पूजा केली तर हे नवीन वर्ष आपलं सुखासमाधानाचं, उत्तम आरोग्याचं जातं आणि आपल्या घराची भरभराट होते. कारण ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक रंगाला एक विशेष धार्मिक महत्त्व आहे. प्रत्येक रंगातून आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा, मानसिक शांतता आणि दैवी शक्ती जी आहे तर ती प्राप्त होत असते. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची माहिती शेअर करणार आहे. या माहितीमध्ये यंदा गुढीपाडव्याला असे कोणते शुभ रंग जे आहेत ते आपल्याला गुढीला नेसवायचे आहेत, कोणत्या रंगाची साडी चुकून सुद्धा गुढीची पूजा करत असताना आपल्याला गुढीला नेसवायची नाही, कोणत्या रंगाची साडी घालावी, गुढीपाडव्याच्या दिवशी कोणत्या वेळेमध्ये गुढी उभारावी आणि अगदी परफेक्ट 45 मिनिटाचा शुभमुहूर्त आहे तो देखील मी व्हिडिओच्या शेवटी सांगितलेला आहे. अशी ही संपूर्ण माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि हो, त्याचबरोबर हाईप बटनलाही प्रेस करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर होईल. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. गुढीपाडवा हा 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. या दिवशी गुढी जी आहे ती उभारली जाते. ही गुढी विजय, आरोग्य, समृद्धी, मांगल्याचे प्रतीक आहे, जी वाईट शक्तीचा नाश आणि नवीन वर्षाची सुरुवात दर्शवते. आपल्या घराच्या दारात उभी केलेली गुढी वाईट प्रवृत्तीचा नाश करते आणि सुख, समृद्धी, आरोग्य आपल्या घरामध्ये आणत असते. म्हणूनच या दिवशी गुढी जी आहे तर ती उभारली जाते. गुढी ही आपल्या पराक्रमाचे प्रतीक आहे. याची जाणीव ठेवून ती सन्मानाने उभारली जावी आणि ती सन्मानाने देखील उतरवली जावी. या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंग स्नान करून नवीन वर्षाचे आनंदाने स्वागत करायचे असते. आपल्या घराच्या दाराला झेंडूच्या फुलांचं किंवा आंब्याच्या पानाचं तोरण बांधलं जातं. त्याचबरोबर या दिवशी न चुकता उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करावं. अंगणामध्ये सुंदर अशी रांगोळी काढावी. त्यानंतर उंबरठ्याला धूप, दीप ओवाळून त्यांचं विधिवत पूजन करावं आणि त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे. पण सगळ्यात आधी देवघर स्वच्छ करून घ्यावं. देवघरामध्ये स्वच्छ नवीन वस्त्र अंथरावं. देवांना देखील या दिवशी नवीन वस्त्र तुम्ही घेऊ शकता. देवांची पूजा करायची आहे आणि त्यानंतरच गुढी जी आहे ती उभारायची असते.
आणि म्हणूनच देवपूजा जी आहे ती लवकर आटोपून घ्यावी, कारण गुढी उभारण्याचा जो शुभ मुहूर्त असतो त्याच मुहूर्तावरती आपण गुढी जर उभारली तरच त्याचं आपल्याला शुभ फळ जे आहे ते प्राप्त होतं. गुढी कधीही ऊन पडल्यावर 10 वाजता, 11 वाजता, भर दुपारी अशा वेळी कधीही उभारत नाहीत. जेव्हा सूर्योदय होतो त्यावेळेस खरी गुढी उभारण्याची प्रथा आहे. पण त्यावेळेस शक्य नसेल तर कमीत कमी तुम्ही 8 किंवा 9च्या आत गुढी जी आहे ती उभारण्याचा प्रयत्न करा, ज्यावेळेस कोवळं ऊन असतं. आणि गुढी जी आहे ती तुम्ही उभारल्यानंतर मग तुम्हाला त्याचं विधिवत पूजन करायचं असतं. आता गुढी उभारण्यासाठी आपल्याला बांबू जो असतो, म्हणजेच बांबूचं लाकूड जे असतं तेच वापरायचं असतं. आजकाल प्लास्टिकचे पाईप वापरतात किंवा इतर कोणत्याही झाडाच्या फांद्या वापरतात. परंतु खरं तर गुढी उभारण्यासाठी बांबूचाच खरा मान असतो. जर तुमच्याकडे अगोदरचा जुना बांबू असेल तर तोच तुम्ही स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि यानंतर गुढी उभारण्यासाठी तुम्हाला तो वापरायचा आहे. आणि गुढी उभारताना नेहमी घरातील पूर्व किंवा उत्तर दिशेला अंगणामध्ये किंवा बाल्कनीमध्ये गुढी उभारणं श्रेयस्कर मानलं जातं. कारण हा दिवस 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक आहे. या दिवशी ज्या दिशा आहेत तर त्या देखील खूप शुभ मानल्या जातात. तर ही बांबूची काठी सर्वप्रथम स्वच्छ धुवून घ्यायची आहे. जिथे आपण गुढी उभारणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. शक्यतोवर त्या जागी हळदीचं लेपन करून घेतलं तर अतिशय उत्तम. त्या जागी रांगोळी काढायची आहे. हळदीचे लेपन नाही केलं तरी चालेल, पण रांगोळी मात्र तुम्हाला छोटीशी का होईना काढायची. त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्यावरती छोटासा पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे. त्यावर सुद्धा तुम्हाला रांगोळी काढायची आहे किंवा एखादं लाल रंगाचं वस्त्र अंथरून घ्यायचं आहे. त्यावरती थोडेसे तांदूळ टाकायचे आहे. त्यावरती हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आणि जी काठी आहे वेळूची किंवा बांबूची स्वच्छ केलेली ती तिथे उभी करायची आहे. त्या वेळूला किंवा बांबूला सुरुवातीला हळदी कुंकू लावायचं आहे. त्या पाटावर ती बाजूला उभे करून द्यायची आहे. एक छोटंसं निरांजन किंवा दिवा आपल्याला लावून घ्यायचा, कारण कोणतीही सेवा किंवा पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो. त्याचबरोबर धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे. आता गुढी उभारताना चुकूनही तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करून गुढी उभारू नका किंवा गुढीची पूजा देखील करू नका. दक्षिण दिशा सोडून तुम्ही कोणत्याही दिशेला ही जी गुढी आहे तर ती उभारू शकता. ज्योतिषशास्त्रानुसार घरासमोर तुम्ही गुढी उभारत असाल, जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता तर जी तुमची उजवी साईड आहे ना, तर तिथे तुम्हाला गुढी जी आहे तर ती उभारायची असते. आता गुढी उभारताना गुढीला फक्त कडुनिंबाचीच पाने वापरली जात नाहीत, तर गुढीला नवीन वस्त्र, तसेच कडुनिंबाची पानं, फुलाचा हार, साखरेची गाठी, रेशमी वस्त्र, आंब्याची पानं इत्यादी वस्तू लावून ही गुढी जी आहे तर ती उभारली जाते. आणि सायंकाळी जेव्हा सूर्य मावळतो त्यावेळी आपल्याला ही जी गुढी आहे तर ती उतरवायची आहे. त्याचबरोबर गुढी उभारताना आपण जे कडुनिंबाची पानं त्यामध्ये लावलेली होती ते एक तरी पान खावं असं म्हणतात, कारण त्यामध्ये एक दैवी शक्ती संचारलेली असते. कारण आपण त्या गुढीची पूजा करत असतो, त्या गुढीमध्ये लक्ष्मीचा वास असतो आणि म्हणूनच आपल्याला कडुनिंबाचं एक तरी पान जे आहे तर ते खायचं आहे. तुम्ही जर घरामध्ये गव्हाचं, बाजरीचं पीठ वापरत असाल तर त्यामध्ये तुम्ही टाकू शकता आणि बाकीची जी पानं आहेत तर ते तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता. आंब्याचं पान जे आहे ते तुम्ही मुख्य दरवाजाच्या बाजूला एक तरी लावून ठेवू शकता. गुढीला जो स्वस्तिक काढलेला कलश लावलेला असतो त्या कलशामध्ये देखील आपल्याला रात्रभर देवघरासमोर तांदूळ भरून ठेवायचे आहेत आणि ते तांदूळ दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या तांदळामध्ये मिक्स करायचे आहेत. थोडेसे तांदूळ जे आहेत तर ते आपल्याला पक्ष्याला खायला घालायचे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुढीला जी आपण साखरेची माळ किंवा साखरेचा हार आपण लावतो तो तुम्ही घरामध्ये सगळ्यांनी मिळून खायचा. मुख्य म्हणजे गुढीला जी साडी आपण लावत असतो किंवा नेसवत असतो, जी साडी आपण स्वतः घालत असतो ती तुम्ही स्वतः नेसवू शकता. तशीच ती तुम्ही सांभाळून पुढच्या वर्षी गुढीपाडव्याला वापरू शकता. तर ही झाली पारंपरिक पद्धतीने गुढी कशी उभारावी किंवा गुढी उतरवल्यानंतर त्या वस्तूचं काय करावं ही माहिती. आता आपण पाहूयात की गुढीपाडव्याच्या दिवशी असे कोणते शुभ रंग आहेत, कोणत्या रंगाची साडी आपल्याला गुढीला घालायची आहे किंवा आपण स्वतः गुढीची पूजा करत असताना कोणत्या रंगाची साडी घालावी हे जाणून घेऊयात. तर पहा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारण्यासाठी शक्यतो केशरी भगवा रंग जो आहे तर तो वापरला जातो. त्या रंगाचे वस्त्र तुम्ही गुढीला नेसवू शकता आणि तुम्ही स्वतः सुद्धा हा रंग परिधान करू शकता. केशरी रंग म्हणजे भगवा रंग जो आहे तो विजय, त्याग आणि शौर्याचे प्रतीक आहे. आणि या दिवशी तुम्ही गुढी उभारताना अनेक जण शिवाजी महाराजांचा जो भगवा झेंडा आहे तर ते सुद्धा लावत असतात. तुम्ही सुद्धा असा झेंडा लावला तरी सुद्धा चालणार आहे. तुमच्याकडे जर भगव्या रंगाची किंवा केसरी रंगाची साडी असेल, ब्लाऊज पीस असेल किंवा शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा असेल तर तो सुद्धा तुम्ही गुढीला लावू शकता. त्यानंतरचा दुसरा रंग म्हणजे तो रंग आहे लाल रंग. हा रंग सौभाग्याचे प्रतीक आहे.
पावित्र्य, मंगलमय आणि उत्साहाचे प्रतीक म्हणून लाल रंग जो आहे तर तो ओळखला जातो. सौभाग्यवती स्त्रीसाठी लाल रंग हा अतिशय पवित्र आणि शुभ असतो. कारण आपण कोणतीही पूजा मांडताना किंवा रोजची देवाची पूजा करताना शक्यतो लाल रंगाचे वस्त्र वापरतो. त्यासोबतच आपल्या सौभाग्यातील कुंकू हे सुद्धा लाल रंगाचं असतं आणि म्हणूनच या दिवशी तुम्ही लाल रंगाची साडी सुद्धा नेसू शकता आणि गुढीला सुद्धा तुम्ही लाल रंगाची साडी जी आहे तर ती वापरू शकता. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा शुभ रंग म्हणजे हिरवा रंग. हिरवा रंग हा सौभाग्याचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे हिरवा रंग हा निसर्गाचे प्रतीक आहे. देवीची ओटी भरताना सुद्धा हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी देवीसाठी आपण घेतो. यावरून हिरवा रंग देवीलाही खूप प्रिय आहे. हिरवा रंग हा बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो. तसेच गुढीपाडव्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होते. म्हणूनच आपल्याला या दिवशी जर शक्य झालं तर हिरव्या रंगाची साडी तुम्ही स्वतः घालून गुढीला सुद्धा हिरव्या रंगाची साडी नेसवू शकता. त्यानंतरचा पुढचा महत्त्वाचा शुभ रंग म्हणजे पिवळा रंग. पिवळा रंग हा सर्व संपन्न आहे. सर्व गुण असलेला हा पिवळा रंग आहे. पिवळा रंग सत्वगुण, सूर्य आणि सुवर्ण समृद्धी दर्शवतो. आपल्या सौभाग्यातील दुसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे ती हळद. हळदीशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण आहे. तसंच पिवळा रंग हा गुरुग्रहाशी संबंधित आहे. साक्षात विष्णूला देखील पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे. पिवळा रंग आपल्या मनाला आनंदी, उत्साही ठेवतो आणि त्याचबरोबर पिवळ्या रंगामुळे आपला गुरुग्रह देखील बलवान होतो. त्यामुळे पिवळ्या रंगाच्या साडीला तुम्ही गुढीला नेसवू शकता आणि तुम्ही स्वतः देखील पिवळा रंग नेसवू शकता. त्याचबरोबर पुढचा रंग महत्त्वाचा जो आहे तो म्हणजे गुलाबी रंग. हा रंग अतिशय शुभ मानला जातो. गुलाबी रंग हा प्रेम, प्रसन्नतेचे प्रतीक आहे. म्हणूनच या दिवशी तुम्ही गुलाबी रंगाची साडी नेसवू शकता. गुढीला सुद्धा याच रंगाची साडी जी आहे तर ती तुम्ही नेसवू शकता. यानंतर पुढचा महत्त्वाचा शुभ रंग तो म्हणजे सोनेरी रंग. बघा, सोनेरी रंग हा सुद्धा खूप शुभ मानला जातो. कारण तो रंग सुवर्ण आणि ऐश्वर्याचे प्रतीक आहे. म्हणूनच या दिवशी सोनेरी रंगाची साडी सुद्धा तुम्ही नेसवू शकता आणि गुढीला सुद्धा तुम्ही ती साडी नेसवू शकता. आता या दिवशी असे कोणते 2 रंग जे आहेत जे आपल्याला चुकून सुद्धा नेसायचे नाहीत किंवा गुढीला सुद्धा आपल्याला त्या रंगाची साडी चुकून सुद्धा घालायची नाही. त्यामध्ये सगळ्यात पहिला रंग जो आहे तो म्हणजे काळा रंग. गुढीपाडव्याला तुम्हाला काळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. कारण गुढीपाडव्याच्या दिवशी चुकूनही काळा रंग हा वापरू नये. कारण हा रंग दुःखाचे आणि अशुभतेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे साडी ही गुढीचे वस्त्र कधीही काळे नसावे असा आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये उल्लेख केला गेलेला आहे. यानंतरचा पुढचा रंग तो म्हणजे पांढरा रंग. आता पांढरा रंग हा जरी शांततेचे प्रतीक असला तरीही गुढीपाडव्याचा जो सण आहे तर तो 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेला दिवस आहे. या दिवशी चुकूनही पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी नेसणे आवर्जून टाळावे. जर तुमच्याकडे पांढऱ्या रंगाची साडी आहे परंतु त्यावरती लाल रंगाची बॉर्डर आहे, पिवळ्या रंगाची बॉर्डर आहे, साडीवरती लाल रंगाचा ब्लाऊज तुमच्याकडे आहे तर अशी साडी तुम्ही नेसवू शकता. परंतु चुकूनही पांढऱ्या रंगाची साडी तुम्ही स्वतःही घालू नका किंवा गुढीला सुद्धा तुम्हाला घालायची नाही. यानंतरचा पुढचा रंग म्हणजे एकदम डार्क निळा रंग जो काळपट असतो तर तो रंग तुम्हाला चुकूनही सणासुदीला गुढीपाडव्याच्या दिवशी आवर्जून टाळायचा आहे. कारण हे रंग आपल्या आयुष्यामध्ये नकारात्मकता आणत असतात. आता गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीला साडी नेसवताना ती शक्यतो रेशमी असावी असं म्हणतात. कारण रेशीम जे आहे ते वैभव आणि ऐश्वर्याचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे सिल्कची साडी तुमच्याकडे असेल, एखादं पातळ तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही गुढीला नेसवू शकता. पण खूप खराब झालेली, जुनी, फाटलेली, चिरलेली साडी जी आहे किंवा पातळ नऊवार जे असेल तर ते तुम्ही चुकूनही नेसवायचं नाही. आजकाल रेडीमेड गुढीचे वस्त्र देखील रेशमी मिळतात. अतिशय स्वस्तामध्ये तुम्हाला ते बाजारामध्ये अवेलेबल असतात. तर नवीन वस्त्र तुम्ही गुढीसाठी आणलं तर उत्तमच आहे. नाहीतर जवळची एखादी रेशमी साडी तुम्ही नेसवू शकता. आता रेशमी म्हणजे सिल्क साडी तुमच्याकडे नसेल तर सुती कोणत्याही शुभ रंगाची साडी तुम्ही गुढीला नेसवली तरी सुद्धा चालणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुढीपाडव्याला गुढीला नैवेद्य कोणता दाखवायचा. बऱ्याच ठिकाणी मराठी नवीन वर्षाची सुरुवात होत असल्या कारणाने पुरणावरणाचा नैवेद्य दाखवला जातो किंवा तुम्ही पुरी आणि श्रीखंड म्हणजे श्रीखंड पुरीचा बेत सुद्धा करू शकता. गोडाधोडाचा नैवेद्य कोणताही तुमच्या इच्छेनुसार तुम्ही गुढीला अर्पण करायचा आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कडुनिंबाचा जो काढा असतो तो दाखवल्याशिवाय गुढीपाडव्याचा नैवेद्य हा अपूर्ण आहे. त्यामुळे थोडासा का होईना तुम्हाला जो कडुनिंबाचा काढा आहे तो नक्कीच बनवायचा आहे आणि तो गुढीला अर्पण करायचा आहे. असं केल्याने तुमच्या आयुष्यात असलेली कटुता जी आहे ती निघून जाते.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुढीपाडवा हा दिवस 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्याने या दिवशी सोनं, चांदी खरेदी करणं, नवीन वाहन खरेदी करणं, कपडे खरेदी करणं किंवा घराची पूजा करणं, एखादी नवीन वस्तू खरेदी करणं ते खूप शुभ मानलं जातं. या दिवशी आपण ज्या पण वस्तू खरेदी करतो त्या आपल्याकडे अखंड राहतात. जर शुभ मुहूर्तावरती आपण या वस्तू खरेदी केल्या तर आपल्यावरती कधीही मोडण्याची किंवा विकण्याची वेळ सुद्धा येत नाही. इतकं महत्त्व गुढीपाडव्याच्या दिवशी केलेल्या खरेदीला आहे. आता आपण जाणून घेऊयात की गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे. तर आदल्या दिवशी लागलेली जी अमावास्या आहे ती गुढीपाडव्याच्या सकाळी 6:54 संपणार आहे. त्यामुळे साहजिक आहे जोपर्यंत अमावास्या जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपण गुढी उभारू शकत नाही. त्यामुळे गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त जो असेल तो सुद्धा अमावास्या संपल्यानंतरच आपल्याला मिळणार आहे. आता गुढी उभा करण्याचा जो सर्वात प्रबळ मुहूर्त आहे, मुख्य मुहूर्त आहे, शुभ मुहूर्त आहे तो सकाळी 7 वाजल्यापासून 7:45 पर्यंत. म्हणजेच या वेळेमध्ये आपण प्रयत्न करायचा आहे की गुढी आपल्याला उभारायचीच आहे. 7 वाजल्यापासून ते 7:45 दरम्यान आपल्याला गुढी उभारायची आहे. तसंच तिची पूजा करायची आहे. 7:45 नंतर मुहूर्त नाही आहे का? तर 7:45 नंतर सुद्धा मुहूर्त आहे. पण तो सकाळी 11चा आहे. पण 11 वाजेपर्यंत गुढी उभारायचं तसंच ठेवणं योग्य नाही. त्यामुळे शक्य झालं तर 7:45 पर्यंत गुढी उभारण्याचा प्रयत्न करा किंवा तुम्ही जास्तीत जास्त 8 ते 9 पर्यंत उभारली तरी सुद्धा चालेल. पण शुभ मुहूर्ताच्या नादामध्ये 11 वाजेपर्यंत तुम्ही गुढी उभारण्याची चूक अजिबात करू नका. चला तर मग अतिशय छोट्याशा माहितीसह आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून योग्य ती माहिती सर्वांना मिळेल. चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.